नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आपली स्किन चांगली असेल तर आपण खूप हॅपी असतो आणि त्यासाठी आपण खूप काही ट्रीटमेंट्स घेत असतो किंवा घरातच खूप काही रेमेडीज आपण ट्राय करत असतो। पण जे काही उपाय आहेत जे आधीपासून चालत आलेले असतात, ज्याचा रिझल्ट सुद्धा चांगला असतो पण आपल्याला त्याच्यावर विश्वास नसतो। आपण पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करून जे करतो त्यावर आपण सहज विश्वास ठेवतो, पण जे आधीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत ज्याला फारसा खर्च करायची सुद्धा गरज नसते त्यावर आपला विश्वास बसत नाही। सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मुलतानी मातीबद्दल तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेलच, पण सायंटिफिकली नेमकी ही माती काय काम करते किंवा खरंच ते इतकी इफेक्टिव्ह आहे का, की उगाच सगळे काहीतरी फरक पडेल म्हणून हे लावतात, सांगते। तर सगळ्यात आधी मुलतानी माती म्हणजे काय, तर मुलतानी माती ही नैसर्गिक खनिजांनी म्हणजेच घटकांनी भरलेली आहे। त्यामध्ये चांगले घटक असतात, त्वचेतील घाण असेल, अतिरिक्त तेल असेल, टॉक्सिन्स असेल ते शोषून घेतं आणि अनेक जण मुलतानी माती चेहऱ्यासाठी वापरतात। आत्तापर्यंत एक सुद्धा निगेटिव्ह कमेंट मी याबद्दल ऐकलेली नाही आहे, सगळ्यांनी मला याबद्दल पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलेला आहे। सो मुलतानी माती ही चेहऱ्यासाठी खूप चांगली आहे आणि याचे फायदे तुम्हाला मी सांगते। तर याचा पहिला फायदा जो आहे तो म्हणजे ऑइली स्किनसाठी आहे। ऑइली स्किन असणाऱ्यांनी जर ही माती वापरली तर त्यांच्या चेहऱ्यामधील एक्सेस ऑइल जे आहे ते कमी होतं। दुसरा फायदा म्हणजे पिंपल्स कमी होण्यासाठी मदत होते। मुलतानी माती पोर्स खोलवर स्वच्छ करते, सूज कमी करते आणि पिंपल्स होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करू शकते। तिसरा फायदा म्हणजे डेड स्किन असते आपल्या फेसवर, ती काढून टाकायला मदत होते, त्यामुळे चेहरा जो आहे तो अधिक स्वच्छ आणि क्लिअर आणि ग्लोई दिसतो। तर चौथा फायदा म्हणजे त्वचेला थंडावा मिळतो। उन्हामुळे आलेली जळजळ असेल, लालसरपणा असेल किंवा टॅन कमी करण्यासाठी हिचा नक्कीच फायदा होतो। पाचवा फायदा म्हणजे पोर्स टाईट होतात, स्किन टेक्स्चर सुधारतं, ओपन पोर्स कमी दिसतात आणि त्वचा जी आहे ती स्मूथ वाटते। सहावा फायदा असा आहे की नैसर्गिक ग्लो मिळतो, कोणतंही तुम्हाला केमिकल वापरायची गरज नाही आहे। त्याचबरोबर ऑफकोर्स हा टेम्पररी असतं, पण पार्लरचा जो ग्लो असतो तो तरी कुठे परमनंट असतो। सो इट्स बेटर दॅन दॅट। सो आता महत्त्वाचा मुद्दा, मुलतानी माती नेमकी वापरायची कशी। तर एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे, त्यामध्ये रोज वॉटर किंवा साधं पाणी, दही किंवा कोरफड जेल मिसळून एक जाडसर पेस्ट तयार करायची आहे, चेहऱ्यावर लावायची आहे आणि 10 ते 15 मिनिटच ठेवायचं आहे। पूर्ण ड्राय होऊ द्यायचं नाही आहे, त्यामुळे काय होतं, स्किन ड्राय होते आणि हे तुम्ही वीकमधून 1-2 वेळा करू शकता, हे इनफ आहे। ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांनी आठवड्यामधून एकदाच करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, चेहरा वॉश केल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावायचं आहे। सो आता सगळ्यात शेवटी प्रश्न असा येतो की याचे काय परिणाम दिसतात चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्यानंतर। सो चेहरा लगेच स्वच्छ आणि फ्रेश वाटतो, त्वचेवरचा तेलकटपणा कमी झालेला दिसतो, चेहरा थोडा टाईट आणि स्मूथ वाटतो, एक हलका नैसर्गिक ग्लो दिसतो आणि याची जर तुम्ही कंटिन्युटी ठेवली तर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि टॅन कमी व्हायला हे नक्कीच मदत करतं। सो मंडळी, हे सगळे आहेत मुलतानी मातीचे फायदे। सो घरच्या घरी जर तुम्हाला एक नैसर्गिक ग्लो हवा असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता, याचे खूप चांगले रिझल्ट मी ऐकते। तर मंडळी, मुलतानी माती ही खरंच इफेक्टिव्ह आहे। तुम्हाला घरच्या घरी जर नॅचरल ग्लो हवा असेल, पार्लरमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही खर्च करायचा नसेल तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।